नमस्कार स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सुखी राहायचं असेल तर ह्या 3 गोष्टींना इम्प्लिमेंट करा। सगळ्यात पहिलं म्हणजे कोणाकडूनच अपेक्षा ठेवू नका। मग ती अपेक्षा काही पैशाची असू द्या किंवा काही गोड बोलण्याची किंवा वाईट बोलण्याची, चाहे ते आपल्या घरचं कोणी असू द्या किंवा लांबचं कोणी असू द्या, कशाचीच अपेक्षा कोणाकडूनच नका करू। दुसरं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की तुम्ही या जगात कोणालाच बदलू नाही शकत। इवन तुमचा मुलगा असू द्या किंवा तुमची बायको, आई, वडील, मुलगी, इवन कोणीही असू द्या, या जगात तुम्ही कोणालाच बदलू शकत नाही। त्यामुळं तुम्ही कोणाला काही जास्त सांगून काहीच उपयोग नाही। फक्त तुम्ही तुमच्या जीवनात एकाच व्यक्तीला बदलू शकता, ते म्हणजे तुम्ही स्वतः, फक्त स्वतःलाच बदलू शकता। आपण फक्त आपल्यालाच बदलू शकतो, दुसऱ्या कोणालाच आपण बदलू शकत नाही। आणि तिसरं म्हणजे सगळ्यांना वाटतं की माझीच साईड खरी आहे। भक्तांनो, हमेशा आपल्या फॅमिलीमध्ये वादविवाद होत असतात किंवा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलं असेल का मित्रात किंवा बरेच ठिकाणी असे वादविवाद चालू असतात, इवन नॅशनल इंटरनॅशनल मॅटर्स सुद्धा। पण एक गोष्ट खरी सांगतो मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की माझी साईड बरोबर आहे, समोरच्याला सुद्धा वाटतं माझी पण साईड बरोबर आहे। मग नेमकं चुकतं कोणाचं? मित्रांनो, या जगात कोणाचंच काहीच चुकत नाही, हे सत्य आहे, रिअल फॅक्ट आहे। टेररिस्टला वाटतं की आय एम राईट, आणि भगवानची पूजा करणाऱ्या देवभक्ताला सुद्धा वाटतं की मी बरोबर आहे, राक्षसाची पूजा करणाऱ्याला सुद्धा वाटतं की मी बरोबर आहे। इवन छोट्या गोष्टीत जेव्हा भांडणं होतात किंवा फॅमिलीमध्ये वादविवाद होतात किंवा बऱ्याचशा अशा आपल्या लाईफमध्ये गोष्टी घडतात, त्यातली ही गोष्ट कधीच विसरू नका। इवन ह्या 3ही गोष्टी तुम्ही कधीच विसरू नका। मी परत रिमाइंड करतो, तुम्ही कोणालाच बदलू शकत नाही, फक्त तुम्ही स्वतःलाच बदलू शकता। 2 नंबरला तुम्ही कोणाकडूनच काहीच अपेक्षा ठेवू नका, आणि 3 नंबरला प्रत्येकाला वाटतं की माझंच खरं आहे। या 3 गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या पेपरवरती नोट्स बनवून लिहून ठेवा, आणि लाईफमध्ये कधी जर तुम्ही अडचणीत असले किंवा तुम्ही तुमचं जास्त काहीतरी दुसऱ्याकडून एक्सपेक्ट करत असाल, त्यावेळेस ह्या 3 गोष्टी ऐका। ह्या 3 गोष्टींना जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला कोणीच ह्या लाईफमध्ये दुःखी बनवणार नाही किंवा सुखापासून कोणीच तुम्हाला दूर करू शकणार नाही। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी 8 वाजता। सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।